अध्याय 8. श्री सद्गुरू संतवर योगीराज शंकर महाराज समर्थ. नयन पाहून महाराजांचे झोत पडले प्रकाशाचे. दिव्य प्रकाशात चरणांचे दिव्य दर्शन घेतले. दिव्यत्वाचा अखंड झरा, दिव्यत्वाचा मेरुपुरा, दिव्यत्वाचा सागर खरा, खरे चरित्र या ओवीत. एवढे प्रचंड दिव्यत्व, एवढे प्रचंड कर्तृत्व प्रत्यक्ष महाराजांचे अस्तित्व दिसत कसे होते ते. महाराज कसे होते दिसत, हेही पाहणे गमतीचे ठरत. यातही लीलाविलास असत महाराजांचा खुबीने. डोक्याचे केस अस्ताव्यस्त, दाढी मिशा वाढलेल्या असत, घाण फाटका सदरा अंगात, विजारही तशीच. कुणाचेही कसलेही कपडे घालीत घट्ट ढिलेही. कपड्यांना कसलाच आकार ना, फक्त देह झाकणे. नित्य ते बालभावात असत, पिसाटासारखे हसत. हास्याचे प्रकार सप्त असत, हळू मोठे कसेही. हात दोन्ही वाकडे, पायही दोन्ही वाकडे, कंबर शरीर वाकडे, अष्टावक्र महाराज. चालणे त्यांचे वाकडे असत, त्यांना चालता येत नसत. बोलणे त्यांचे बोबडे, नीट बोलता येत नसे. सिगारेट ओढीत सतत, पिवळा हत्ती आवडत. 555चे पाकिट, शेकडो सिगारेट प्रतिदिन. अस्सल मद्य विदेशी नित्य, बाटल्याच्या बाटल्या पीत. पान तंबाखूही खात, अनेकदा दररोज. सिगारेट जेव्हा ओढत, राख अंगावरती कुठेही पडत. बाटल्या मद्याच्या असता पीत, मद्य अंगावर गळे. पान तंबाखू ते खात, लाळ कपड्यावरती गळत. स्वहस्ते जेवताही न येत, अन्न अंगावर पडे. त्यांना भरवावे लागत. भरवणारा असल्यासच जेवत. सोलापुरी भस्मे भरवीत आनंदाने महाराजा. नजर तारवटलेली दिसत. मद्याच्या बाटल्या जवळ असत, सिगारेट पाकिटे समीप असत. पान तंबाखू असेच. रूप ऐसे अजागळ, शरीर दिसे अमंगळ. बावळट वाटावे केवळ, ऐसे महाराज वर्णन. हे वर्णन झाले असत, त्यास लेखणी तयार नसत. प्रत्येक शब्दास लेखणी आडत, ऐसे कैसे लिहावे. भक्त खवळतील वाचून, ऐसे कैसे लिहिले म्हणून. त्यांना वाटेल सत्य वर्णन, ज्यांनी पाहिले महाराजा. म्हणून हा भाग गाळावे ठरवले. परी महाराज उद्गारले, याच अध्यायात ते पहिले आले पाहिजे. दिव्य प्रचिती दिलीही. समर्थातही जे पाहिले, असमर्थातही जे पाहिले, दोन्ही ठिकाणी असणे पाहिले, हेच त्यांचे वैशिष्ट्य. हा बोध या वर्णनातून स्पष्टपणे येतो दिसून. हाच हेतू या वर्णनाचा असून म्हणून वर्णन घडवले. बरोबर कोणी असल्याविना चालता येत नसे महाराजांना. सिगारेट मद्य तंबाखू त्यांना देण्या मनुष्य हवाच. जेव्हा महाराज सोलापुरात भस्मे पान कुटून देत, महाराजांना भरवीत भक्तिभावे प्रेमाने. महाराजांचे प्रेम फार. भक्त भस्मे यांच्यावर, भस्मे यांची महाराजांवर निष्ठा खोल अपार. आजान बाहू महाराज असत, 2 डोळे तीक्ष्ण असत, जणू 2 हिरेच चमकत चंद्रसूर्य रूपाने. महाराज बोबडे बोलत, शब्द नीट न उलगडत. ऐकणाऱ्यास बोध न होत, काय बोलले न कळे. परी महाराज जे बोलत, काळही ते बदलू न शकत. बोलल्याप्रमाणेच घडून येत, वाचासिद्धी होतीच. कधी भरजरी बांधीत फेटा, रत्न सुवर्णांच्या गळ्यात कंठा. सदरा रेशमी भारी मोठा, मोठ्या ऐटीत राहत. सर्व बोटात अंगठ्या असत, सुवर्णांच्या रत्नजळीत. चौकोनी पवित्र बोटात चमकदार अंगठ्या. चहाचा शौक त्यांना भारी, चहा होई घरोघरी. स्वतःही ते चहा करीत, अनेक वेळा घेत ते. खिचडी मटार घातलेली, कांद्याची भजी तळलेली, आवड या वस्तूंवर सगळी महाराजांची होती. एकादशीच्या दिवशी खुशीत कांदे खात राही, निश्चित त्यांना काहीच नाही, ऐसे अपूर्व महाराज. भजनाची त्यांना आवड असत, संगीत भजन मुद्दाम ऐकत. स्वतः रागदारीत गात, नाचत असती गाताना. महाराज जेव्हा नाचत, भक्तांना विविध दर्शने होत, विविध देवांची साक्षात धन्यता वाटे भक्तांना. महाराज जेव्हा कुठे येत, आल्यावर मी आलो म्हणत. महाराज ऐसे जेव्हा म्हणत, धन्य भक्त होत असे. महाराज अगदी निर्भय असत. रात्री अपरात्री न भीत, कधी कशाचे कुणाचे भय नसत. भीती कसली न ठाऊक. निर्मळ भाव, निर्मळ मन. लोकांच्या अडचणी जाणून संकटात अचानक धावून वाचवले भक्तांना. बाल पिशाच उन्मत्त अशा अनेक आविर्भावात प्रखर राजयोगी असत, धनाढ्य गर्भ श्रीमंत. प्रत्यक्ष परब्रह्म साक्षात महाराजांच्या रूपात नांदत. अध्यात्म ज्ञानाचे योगेश्वर असत, सुख शांतीचा सागर. मुंबईचे वासुदेव बांबोर्डीकर यांचे पोट दुखत फार, ठरले ऑपरेशन होणार. रात्री ठणका लागला, एकटेच होते घरात, दुःखाने झाले अतित्रस्त. कोणी रात्री पाठ दाबत, दुखणे बंद झाले. घरात तर कोणी नाही, तोच आवाज ऐकू येई, तू ऑपरेशन करून घे, बरा होशील निश्चित. आवाज महाराजांचा ओळखत, महाराजच पाठ दाबत कळत. पुढे ऑपरेशन सुरू होत, महाराज तिथे आलेच. वासुदेवच्या आईस वदत, महाराज तिला धीर देत. ऑपरेशन यशस्वी होत. 9 डिसेंबर तारीख. पुढे बऱ्याच दिवसानंतर येत महाराज वासुदेवास म्हणत, डॉक्टर तुझं इंजेक्शन देत, डाव्या हातावर येते. 9 डिसेंबर तारीख असत, ऑपरेशन तुझे होत, ऐसे विचारून सदरा काढून हात आपला दाखवला. महाराजांच्या हातावर त्याच ठिकाणी बरोबर ऑपरेशनच्या खुणा सर्वत्र स्पष्ट दिसू लागल्या. क्लेश स्वतः स्वीकारले, वासुदेवास बरे केले.
महाराजांचे उपकार आठवले वासुदेव थक्क होई. महाराज आपल्या भक्तास अखंड भगवत नाम घेण्यास आवर्जून सांगत. या व्रतास नाम महिमा आगाध. महाराज अखंड नामस्मरणात तल्लीन ध्यानमग्न असत. त्यांची परावाणी कार्यरत अखंड जागृत असेच. महाराज शिष्यांना सांगत, माझे सद्गुरू विख्यात अक्कलकोट स्वामी समर्थ असत. स्मरा त्यांना प्रतिदिन. हीच माझी खरी भक्ती पहा. स्वामी समर्थांचे स्मरण करता मी आलोच म्हणून समजा. अगदी तृप्त प्रसन्न. महाराजांचे अत्यंत प्रेम 2 ग्रंथांवर असत. दोन्ही ग्रंथ मुखोद्गत उलट सुलट ही म्हणत. कोणती ओवी कोणत्या पानावर महाराज शांती सत्वर. समर्थांचा दासबोध सुंदर. ज्ञानेश्वरी माऊलींची. दोन्ही ग्रंथ हे वाचावेत. त्यांची पारायणे करावीत. बहुमोल हे ग्रंथ आहेत. महाराज सर्व सांगत. 1935 साली महाराज एका भक्तास म्हणती, 100 उलटली माझी वय किती हे सांगितले. 1935 100 वर्ष पूर्ण होत. यावरून त्यांचे वय कळत आज किती असावे. असंख्यांना महाराजांनी आपल्या कृपा कटाक्षांनी ईश्वरी साक्षात्कार दिला करुनी. आपल्या अध्यात्म बळावर महाराजांवर संस्कार काही न झाले. कधी शाळेतही न गेले. महाराज कधीही न शिकले. कोण त्यांना शिकविल. अक्कलकोट, गाणगापूर, वाडी, औदुंबर, सोलापूर या ठिकाणचा ओढा फार. जात मनसोक्त राहत. गावोगावी महाराजांनी संत देवांचे उत्सव सुरू करुनी. भजने, प्रवचने, कीर्तने, जयघोष चाले नामाचा. पारायणे, अन्नदान, गाव जाई रंगून. पारमार्थिक वातावरण लोका सत्प्रवृत्त करीत. पुण्याचे अण्णा काळे भक्त एकदा महाराज घरी येत. संकष्टीचा तो दिवस असत. बायकोचे अत्यंत सोवळे. बायको म्हणे, आज पूजा न होणार. महाराज अभक्ष मागवणार. महाराज म्हणाले, सत्वर लाव, हमको जाना है. अण्णांनी दारूची बाटली विकत आणून त्यांना दिली. महाराजांनी प्रशस्त ढोसली दारू ग्लासामधून. आज संकष्टीचे व्रत बुडाले. अभद्र आज घरात आले. शुचिर्भूत होणे भाग पडले. बायको बाहेर पाहत. महाराज बसले खोलीत. दूध दिसे दारूच्या बाटलीत. ग्लासातून महाराज दूध पीत. दूध झाले मद्याचे. दोघे झाले अगदी चकित. संकष्टीस प्रत्यक्ष गणेश येत आणि दूध पिऊन जात. कळले नाही दोघांना. एक श्रीमंत गृहस्थ असत. त्यांना श्रीमंतीचा गर्व होत. ते शर्ट शिवून देत चायना सिल्कचा महाराजांना. श्रीमंतास महाराज म्हणत, घाल माझ्या अंगात. महाराजांचे हात वाकडे असत. शर्ट काही जाईना. कसा बसा शर्ट गेला. श्रीमंताने हार घातला. महाराज म्हणाले सर्वांना, कसा दिसतो आता मी. मसाला पान मागितले. महाराज पान चगळू लागले. मुखरस पान चगळलेले गळू लागले शर्टावर. महाराज दोन्ही बायांनी सतत मुख आपले पुशीत. शर्ट लाल रंगाने भरत लाल भडक झाला. विडा खाऊन झाल्यानंतर महाराज उठले सत्वर. दोन्ही हात केलेवर शर्ट काढू लागले. शर्ट काढताना अंगातून शर्ट गेला फाटून. पाण्यातील ढेकळा समान थिसून गेला श्रीमंत. त्याचा घालवण्या अहंकार महाराजांनी नाटक सुंदर केले. मुद्दामच केले वेळेवर अहंकार बोला. मिरीचे जहागीरदार सरदार नानासाहेब मिरीकर महाराजांचे भक्तवर ज्ञानेश्वरी सांगत. उत्तम ज्ञानेश्वरी ते सांगत म्हणून श्रोत्यांची गर्दी होत. महाराजही ऐकण्या बसत. नवल एकदा झाले. ऐकत असता महाराजांनी भक्त निसाळांना खुणावून निसाळांनी बाटली आणून त्यांच्यापुढे ठेवली. आणखी एक आणते म्हणती. दुसरी बाटली निसळ आणती. दोन्ही बाटल्या तोंडास लावती. एका दमात संपवल्या. 2 बाटल्या रिचवल्यावर महाराज म्हणाले, अरे मिरीकर, तुला ज्ञानेश्वरी काय कळणार. आणि इकडे मी सांगतो. एका ओवीचे महाराजांनी मोजून 50 अर्थ करून सांगितले मोठ्या कौशल्याने. स्तब्ध श्रोते झाले. ज्ञानेश्वरीबद्दल फार महाराज काढीत धन्योद्धार. ज्ञानेश्वरीचे करते ज्ञानेश्वर म्हणून नाव ते पडलेच. या ग्रंथाचे खरे नाव असत भावार्थ दीपिका. मुळात माऊली जे बोलली असत ते परावस्थेतून बोलली. वैखरी जेथे थांबते, वाचा जेथे विसंबते, अशा अत्यंत प्रेममय अवस्थेमध्ये माऊली ती असताना सरस्वतीने साक्षात त्या प्रेममय अवस्थेच्या गंगोत्रीत स्नान करून प्रशस्त झाली शब्दरूप अवस्था. शब्दरूप अवस्था धारण करून ती माऊलीच्या मुखातून बिंदू ऐवजी सिंधूहून बाहेर पडली. तेजाने ती भावार्थपदे पोचली. आणि हाच भाव पुढेही सर्व संतांना दीपिकेसम होऊन मार्गदर्शक झालाच. म्हणून या ग्रंथापत भावार्थ दीपिका म्हणतात. ऐसी नामकरण मीमांसा सांगत महाराज या ग्रंथाची. पुण्यातील एका भक्ताकडे महाराज त्याच्या घरी गेले. ये हटाव और खुदाई करो. महाराज त्याला म्हणाले. सर्व भावंडे त्या भक्तास अगदी मूर्खात काढत. जे हटवण्या महाराज सांगत टोपलीचा संडास होता तो. विरोध भावंडांचा झुगारूनी गुरु आज्ञा शिरसावंद मानूनी संडास हलवणे सुरू केले. त्यांनी दुर्गंधी त्रास सोसला. पुढे भक्तास त्याच ठिकाणी सुवर्ण वर्काची गणेश मूर्ती सापडली. आश्चर्य असूनही अर्थ महाराज बदण्यास. सोलापूरचे वकील भक्त महाराज त्यांच्या घरी जात. महाराज विश्रांती घेत माळ्यावरती जाऊन
जाताना सांगितले सर्वांना, माळ्यावर माझ्या आज्ञेविना येऊ नये ताकीद सकलांना. महाराजांनी केलीच. परी वकील शिडीवरूनही महाराजांना पाहण्या गेले चढून. विलक्षण दृश्य पाहून चकित झाले वकील. महाराजांचे पाय एका खुंटीवर, दुसरा पाय दुसऱ्या खुंटीवर, डोके कोनाड्यात तर अवयव विविध ठिकाणी. महाराज उच्च कोटीतील महाराज योग्य आहेत, याची पुढे साक्ष पटत वकील महाशयांना. जादूगार रघुवीर रशियात होते, मॉस्को शहरात. तेथे शंकर महाराज असत, दिवस कडक हिवाळा. सर्वत्र बर्फ पडत, लोक कोटावरती कोट घालत असत. महाराज साध्या वेशात शहरभर हिंडत. प्रत्येक माणूस मॉस्कोत महाराजांना ओळखीत. गरम कपडानं थंडीत लोक चकित होतात. पुण्यात महाराज म्हणाले, माने यांचे तिकीट आहे फाटले, त्यास टीव्हीवर आणले पाहिजे. झळकले माने टीव्हीत, चेहरे आणि मुखोटे या सत्रात. मानेंची मुलाखत होत, पुढे ते इहलोक सोडत, तिकीट फाटले होते ना. महाराज चालले टांग्यात, बरोबर काही होते भक्त. अगदी म्लान असे दिसत टांगेवाल्याचा चेहरा. महाराज टांगेवाल्याला सांगते 13 आकडा लावण्याला. तैसे करता टांगेवाल्याला भरपूर पैसे मिळाले. इतर भक्तांनी तसेच केले, परी त्यांना पैसे न मिळाले. महाराज सर्वांना म्हणाले, पैसे तुम्हाला कशाला? टांगेवाल्याची बायको आजारी, तया पैशाची अत्यंत जरुरी. चंगळ करावी खरोखरी, पैसा तुम्हा हवा ना. सतत महाराजांना आठवून वंदन करून आठवणीत राहील असा छान 8वा अध्याय संपला. संतवर योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो 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 शंभो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय.